हॅलो फ्रेंड्स, 2.3 अँड इनविजिबल बेंच या पाठामध्ये हा एक इंटरेस्टिंग गेम आहे. हा गेम आपण शाळा सुरू होईल त्यावेळी शाळेत खेळणार आहोत. पण त्यावरील काही प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पेज नंबर 36 वर चौथा 4 नंबरचा एक क्वेश्चन दिलेला आहे, तो पहा. Join the pieces to make at least 10 meaningful sentence. Meaningful sentence म्हणजे अर्थपूर्ण वाक्य 10 आपल्याला तयार करायची आहेत. काही शब्दांचे तुकडे तुकडे तिथे दिलेले आहेत, ते आपल्याला जॉईन करून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. आता फर्स्ट सेंटेन्स बघा. आय एम स्टँडर्ड इन स्टँडर्ड 6. सेकंड नंबर. नंतर तिथे म्हटलंय बघा, रिमेंबर टू यूज अ क्वेश्चन मार्क इफ यू बिगिन युअर सेंटेन्स विथ हू. म्हणजे तुमचे वाक्य जेव्हा हू ने सुरुवात होणार असेल तर शेवटी क्वेश्चन मार्क करायला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा वाक्य आहे, ही इज व्हेरी फ्रेंडली. ही इज व्हेरी फ्रेंडली. त्याचप्रमाणे पुढचं बघूया आपण. यू ने सुरुवात करणार बघू. यू वेअर हर क्लासमेट. यू वेअर हर क्लासमेट. फोर नंबरचं, वी आर हर क्लासमेट. वी आर म्हणजे आम्ही सर्व. क्लासमेट्स. दे वेअर सिंगिंग. They were singing. I will sing. I will sing. He want your pictures. He want your pictures. Eight number. He was our teacher. He was our teacher. They were very friendly. They were very friendly. आता हू ने तयार होणारी आपण प्रश्न बघूया. Who were very friendly? Who were very friendly? Who saw your picture?
हु इज आवर टीचर? आपल्याला इथे क्वेश्चन मार्क तयार करायचा आहे. हु ने आपण वाक्याची सुरुवात केली म्हणजेच हे काय झालं, प्रश्नार्थक वाक्य झालं. म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह. हु इज आवर टीचर? आवर टीचर. अशा पद्धतीने आपण अनेक सेंटेन्स तयार करू शकतो. यू आर अवर क्लास टीचर किंवा वी आर इन स्टँडर्ड standard 6. We are in standard 6. They will help us. They will help us. बघा, अशा पद्धतीने आपण हवी तेवढी सेंटेन्स तयार करू शकतो. आता ही सेंटेन्स तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. आता आपण पेज नंबर 41 वर एक ग्रामर, त्या 41 पेज वरचं ग्रामर बघणार आहोत. ऍडजेक्टिव्ह. नाउ वी विल लर्न अबाउट ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. An adjective in a describing word. Many times we have to describe people, places, animals or other things. We use describing word. To do so, given below are some such describing words. बघा, डिस्क्रायबिंग म्हणजे काय तर वर्णन. लोकांचे, स्थळांचे, प्राण्यांचे व इतर वस्तूंचे वर्णन आपल्याला याच्यामध्ये करावे लागते. आता काही डिस्क्रायबिंग वर्ड खाली दिलेले आहेत. नाउ आय विल गिव्ह यू सम डिस्क्रायबिंग वर्ड अँड यू फाइंड ॲट लीस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर इच. या खाली काही वर्ड दिलेले आहे आणि ते आपल्याला त्याचे सुटेबल नाउन्स आपल्याला लिहायला सांगितलेले आहे. बघा खाली बघा. रीड देम अँड फाइंड ॲट लीस्ट 3 सुटेबल नाउन्स फॉर इच डिस्क्रायबिंग वर्ड. फॉर एक्झाम्पल दिलेले आहे ब्युटिफुल. ब्युटिफुल काय आहे? प्लेस. नंतर फ्लावर, ब्युटिफुल फ्लावर. अ ब्युटिफुल हँडरायटिंग म्हणजे सुंदर हस्ताक्षर. सुंदर फूल म्हणजे त्या नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात. वर्ड दॅट डिस्क्राइब अ नाउन अँड प्रोनाउन आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. आता काही शब्द दिलेले आहेत बघा. पुअर. आपल्याला इथे 3 वर्ड्स, सुटेबल वर्ड्स आपल्याला लिहायला सांगितले आहे. पुअर मॅन, पुअर गर्ल, पुअर सर्वंट, पुअर सर्वंट. नेक्स्ट लेझी. पुअर म्हणजे गरीब, लेझी म्हणजे आळशी. लेझी गर्ल, लेझी बॉय, लेझी फार्मर, लेझी वुमन. अशा पद्धतीने. थर्ड डेड. डेड माउस, डेड एनिमल, डेड डॉग,
गुड. नेक्स्ट आहे गुड. गुड पेंटिंग. नंतर गुड स्कूल. गुड हँडरायटिंग. अशा पद्धतीने. नेक्स्ट स्मॉल म्हणजे लहान. स्मॉल बॉय. स्मॉल पेन्सिल. स्मॉल ब्रदर. नेक्स्ट वेल नोन. प्लेस. वेल नोन प्लेस. वेल नोन एक्टर. वेल नोन हीरो. वेल नोन बुक. नेक्स्ट पोलाइट. पोलाइट स्टूडेंट. polite student. Polite person. Then polite leader, etc. Then next golden. Golden. Golden color. Golden ring. Golden flower, etc. असे अनेक विशेषण आपण लावू शकतो. मग ही विशेषण नामाला आणि सर्वनामाला लागतात, म्हणजे नाऊन आणि प्रोनाऊनला. मग याची विशेषणाची व्याख्या, ऍडजेक्टिव्हची व्याख्या काय झाली? वर्ड्स दॅट डिस्क्राइब अ नाऊन ऑर प्रोनाऊन आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. म्हणजे नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण असे म्हणतो. त्याबद्दल आपण विशेष माहिती सांगतो. जसं आता गोल्डन. गोल्डन काय आहे? कलर कसा आहे? गोल्डन आहे. रिंग कशी आहे? गोल्डन. फ्लॉवर कसे आहेत? म्हणजे विशेष माहिती आपण त्या शब्दाची सांगितलेली आहे. खाली बघा तुम्हाला अजून दिलेलं आहे, नाउ स्पॉट द ऍडजेक्टिव्ह इन द फॉलोइंग. खाली काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यामध्ये कोणकोणते ऍडजेक्टिव्ह आहेत ते आपल्याला ओळखायला सांगितलेले आहे. अनिता सेज आर यू रेडी? याच्यामध्ये रेडी हे ऍडजेक्टिव्ह आहे. रंजिता सेज नो आय एम लुकिंग फॉर माय बिग ब्ल्यू शार्पनर. बिग आणि ब्ल्यू हे ऍडजेक्टिव्ह आहे. अंजिता व्हाय डोंट यू टेक धिस ग्रीन अँड स्मॉल वन. ग्रीन आणि स्मॉल. रंजिता ओ इट्स ओल्ड. ओल्ड हे काय आहे? याच्यातलं ऍडजेक्टिव्ह आहे. इट हॅज बिकम ब्लड. अंजिता बी क्विक प्लीज. क्विक हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंड ऍट सागरोली. याच्यातलं वंडरफुल हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. अनफॉरगेटेबल मोमेंट्स. अनफॉरगेटेबल हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. द जॅकेल वॉज व्हेरी क्लेव्हर. जॅकेल कसा होता? क्लेव्हर. म्हणजे क्लेव्हर हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. आय लाईक फ्रेश व्हेजिटेबल्स. याच्यातलं काय आहे? फ्रेश हे ऍडजेक्टिव्ह आहे. वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. याच्यातलं ऍडजेक्टिव्ह आहे इनव्हिजिबल. अशा पद्धतीने म्हणजे डिस्क्राइब केलेला आहे, विशेष माहिती त्याबद्दल सांगितलेली आहे. आणि तुम्ही इयत्ता 5वी मध्ये बघितलं आहे, देयर आर 2 टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. वन इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. म्हणजेच काय? क्वालिटी म्हणजे काय? गुण, गुण विशेषण.
आणि दुसरं आहे एक्झॅक्टिव्ह ऑफ नंबर्स, म्हणजेच काय, संख्या विशेषण, अशी आपण बघितलेलं आहे. आता गुण विशेषण म्हणजे कसं, अ टॉल बॉय, अ शॉर्ट बॉय, अ ब्युटिफुल गर्ल, ही काय झाली, गुण विशेषण झाली. गर्ल कशी आहे, ब्युटिफुल आहे. उंच काय आहे, मुलगा कसा आहे, उंच. म्हणजे हे त्या मुलाबद्दलची, त्या मुलीबद्दलचं काय झालं, गुण त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तसंच नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, तर 5 फ्लावर्स, 10 गर्ल्स, म्हणजे मुली किती, तर 10, फ्लावर्स किती, 5. याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांची संख्या तिथे निश्चित झालेली आहे, म्हणून आपण त्यांना संख्या विशेषण या नावाने ओळखतो. बघा, अशा अनेक प्रकारचे ऍडजेक्टिव्ह आपल्याला विशेषण असतात. जसं रंग झालं, रूप, स्वरूप, आकार, आवाज, चव, वास, स्पर्श, रंग दर्शवणारे, असे अनेक आहेत. ही विशेषणे असतात आणि ही विशेषणे तुम्ही वापरली तरी चालतं. आता हे झालं ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत. आता परत पेज नंबर 47 वर वर्ब्स दिलेले आहे. वर्ब्स म्हणजे काय, क्रियापदे, ते आपण बघणार आहोत. नाऊ वी विल लर्न अ फ्यू थिंग्स अबाउट वर्ब्स. यू कॅन सी सम सेंटेन्स ऑन द बुक. पेज नंबर 47 वर काही सेंटेन्स आपल्याला दिलेले आहेत. राईट व्हॉट द फॉलोइंग डू. पुढील प्रत्येक जण काय करतात ते लिहायला सांगितलेलं आहे. मंकीज, काय करतात मंकीज, जम्प, काय करतात, उड्या मारतात. होप, नेक्स्ट टर्टल, स्विम करतात, वॉक करतात. लॉयन्स, स्लीप, रोवर, पीपल, वॉक, टॉक, cats, sleep, purr, girls and boys, play, ride. बघा, आता ही काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत आणि ते काय काय करतात ते सांगितलेलं आहे. यू मे हॅव यूज वर्ड्स लाईक जम्प, वॉक, हंट, रोअर, पर, प्ले, एक्सेट्रा टू कंप्लीट द अबाउट सेंटेन्स. ऑल दीज वर्ड्स शो ऍक्शन. बघा, हे जे शब्द लिहिलेले आहेत हे सगळे काय दर्शवत आहेत, ऍक्शन दर्शवत आहेत. ऍक्शन म्हणजे काय, कृती दर्शवत आहेत. कृती हा घडते बघा, म्हणजे जसं मंकी जम्प, मंकी काय करतोय, उड्या मारतोय, अशा पद्धतीने. सच वर्ड्स, हा जो वर्ड्स आहे, आर नोन ऍज वर्ब्स, त्याला काय म्हणतात, वर्ब्स. सिंपल वर्ड दॅट शो ऍक्शन आर कॉल्ड वर्ब्स. अ वर्ब is a word or a group of words that shows action. For example, pour, mold, roll, press or blow. म्हणजे कृती दर्शवणाऱ्या शब्दाला किंवा त्या शब्दाच्या समूहाला काय म्हणतात, वर्ड्स म्हणतात. अ वर्ब इज वर्ड और अ ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे शब्दाला किंवा शब्दाच्या समूहाला काय म्हणतात, वर्ड्स, की ज्या कृती दर्शवतात. जसं खाली तुम्हाला दिलेले आहे बघा, अजून कॅन यू थिंक सम वर्ब्स दॅट वी यूज व्हेरी ऑफन. आपण नेहमी वापरत असलेले काही शब्द खाली दिलेले आहेत
ती क्रियापद आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहेत. बघा, जसं काही क्रियापद इथे दिलेली आहेत, काही वर्ब्स दिलेले आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. COME कम, GO गो, नंतर GIVE गिव, TAKE टेक, नंतर पुढे आहे MAKE मेक, BRING ब्रिंग, नंतर CAN कॅन, JOIN जॉइन, READ रीड, WRITE राईट. या पद्धतीने आपण ही वर्ब्स पूर्ण केलेली आहेत. आता खाली बघा, सम वर्ब्स टेल अस व्हॉट इज हॅपन और हॅज हॅपन और विल हॅपन एक्सेट्रा, इवन when there is no one to do it. म्हणजे काय, ही जी काही क्रियापद असतात ती आपल्याला काय होत आहे, काय झालेलं आहे आणि काय होणार आहे हे सांगत असतात. करणारा याच्यामध्ये कुणीही नसतो. जसं इट रेन, इट बिकम डार्क, अशा पद्धतीने. आता इकडे दिलेले आहे बघा राईट साइडला, सम वर्ब डिस्क्राइब अ स्टेट. म्हणजे काय, स्थितीचं वर्णन करतात काही वर्ब्स. फॉर एक्झाम्पल, शी वॉज ट्राईड, ही इज हॅपी, द रॅबिट हॅज रेड आईज, दे आर बिझी, पीपल वेअर नॉट हिअर, अशा पद्धतीने. म्हणजे स्थितीचं वर्णन इथे दिलेलं आहे. खाली बघा आता, अ सेंटेन्स युजली कंटेन वन ऑर मोर वर्ब्स. एका वाक्यामध्ये सामान्यतः एक किंवा अधिक वर्ब्स असतात. अ सेंटेन्स विथ वर्ब एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट ऑर आयडिया. क्रियापदासह असलेले वाक्य एखादा पूर्ण विचार किंवा एखादी कल्पना व्यक्त करते. नाउ ट्राय टू मेक कंप्लीट सेंटेन्स in English or in your mother tongue. आता इंग्रजीमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये वाक्य पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. What to do you find? तुम्हाला काय आढळते? रीड याच्यासाठी रीड द एनी पॅराग्राफ फ्रॉम द पॅसेज. याच्यामधला कोणताही एक पॅराग्राफ म्हणजे एक थोडस कडवं हे आपण वाचायचं. उतारा वाचायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन यू फाइंड एनी सेंटेन्स विदाउट अ वर्ब. तुम्हाला बघायचं आहे की एखादं वाक्य हे क्रियापद नसलेलं आढळून आलं आहे का, असेल का, येऊ शकते का, असं तुम्हाला विचारलेलं आहे. कोणतंच वाक्य हे क्रियापदाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. Thank you.